महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. ग्रामीण राजकारण पुन्हा पेटणार. 10 सरपंच व 70 सदस्यांसाठी रणसंग्राम. 67 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका जाहीर. 28 एप्रिलला मतदान, 29ला मतमोजणी. प्रतिष्ठेच्या लढतींकडे सर्वांचे लक्ष. नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील रिक्त सरपंच व सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्ह्यातील तब्बल 67 ग्रामपंचायतींमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून 10 सरपंच आणि 70 सदस्य पदांसाठी चुरशीच्या लढती रंगण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या तडाख्यातही गावागावात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार 30 मार्चपासून प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 7 ते 13 एप्रिल दरम्यान असणार आहे. 15 एप्रिल रोजी अर्जांची छाननी होईल, तर 17 एप्रिलपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. प्रत्यक्ष मतदान 28 एप्रिल रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत होणार असून 29 एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत. संपूर्ण प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असून प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. सरपंच पदांसाठी प्रतिष्ठेची लढत. जिल्ह्यातील 10 सरपंच पदांच्या निवडणुका विशेष लक्षवेधी ठरणार आहेत. अनेक ठिकाणी थेट सरपंच निवडणूक होत असल्याने गाव पातळीवर प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अक्कलकुवा, अकाणी, शहादा, नंदुरबार आणि नवापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये थेट लढती रंगणार असून स्थानिक सत्ता समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रिक्त जागांची पार्श्वभूमी. गेल्या 2 वर्षात विविध कारणांमुळे 10 सरपंच पदे रिक्त झाली आहेत. यामध्ये 5 सरपंचांना अपात्र ठरविण्यात आले, 3 जणांचे निधन झाले, तर 2 जणांनी राजीनामे दिले. त्यामुळे या सर्व जागांसाठी नव्याने लोकनियुक्त सरपंच निवडले जाणार आहेत. तालुकानिहाय स्थिती. नंदुरबार 7 ग्रामपंचायती, 1 सरपंच 8 सदस्य. नवापूरमध्ये 18 ग्रामपंचायतीत 3 सरपंच 18 सदस्य. अक्कलकुवा 11 ग्रामपंचायती, 3 सरपंच 9 सदस्य. अकाणी 9 ग्रामपंचायती, 2 सरपंच 7 सदस्य. तळोदा 7 ग्रामपंचायती, 8 सदस्य. शहादा 15 ग्रामपंचायती, 1 सरपंच 20 सदस्य. प्रशासनाची तयारी जोमात. निवडणुका पारदर्शक, निष्पक्ष आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. मतदान केंद्रांची उभारणी, कर्मचारी नियोजन तसेच सुरक्षा व्यवस्थेवर विशेष भर दिला जात आहे. या ग्रामपंचायतींमध्ये गाव कारभारीसाठी लढत. नंदुरबार जिल्ह्यातील 10 सरपंच पदांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यात अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर, कोराई, बिजरी गव्हाण, अक्राणी तालुक्यातील डोमखेडी, शहादा तालुक्यातील सोनखुर्द, बिलाडीतह, नंदुरबार तालुक्यातील सातुर्ख, तर नवापूर तालुक्यातील खांडबारा, बिलबारा, खादगाव या 10 गावांमध्ये लोकनियुक्त सरपंच पदासाठी थेट लढत होणार आहे. या पोटनिवडणुकांमुळे नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाला पुन्हा एकदा उभारी मिळणार असून गावागावातील सत्ता समीकरणे ठरवणाऱ्या या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिष्ठा, राजकीय वर्चस्व आणि स्थानिक विकास या तिन्ही मुद्द्यांवर रंगणाऱ्या या लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी दर्शन राजपूत, नंदुरबार.